गुरुचरित्र अध्याय पहिला। भारतीय संतपरंपरेत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। गुरु हा केवळ मार्गदर्शक नसून तो अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे। अशा गुरु परंपरेतील सर्वोच्च स्थान असलेले श्री दत्तात्रेय महाराज यांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र। या पवित्र ग्रंथाचा पहिला अध्याय गुरुचे महत्त्व, गुरुचरित्राचे फल आणि त्याचे श्रवण का आवश्यक आहे हे स्पष्ट करतो। श्री गुरुचरित्राची सुरुवात सिद्धमुनी आणि नामधारक ब्राह्मण यांच्या संवादाने होते। नामधारक ब्राह्मण हा श्रद्धाळू, नम्र आणि दत्तभक्त होता। त्याच्या मनात श्री दत्त महाराजांच्या जीवनाविषयी आणि लीलांविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती। या भावनेतून तो सिद्धमुनींकडे जाऊन गुरुचरित्र कथन करण्याची विनंती करतो। त्याची प्रामाणिक भक्ती पाहून सिद्धमुनी प्रसन्न होतात आणि गुरुचरित्र सांगण्यास तयार होतात। पहिल्या अध्यायात सिद्धमुनी गुरुचे खरे स्वरूप स्पष्ट करतात। गुरु हा साक्षात परमेश्वराचे रूप असून तो शिष्याच्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि संकटे दूर करतो। देवाची उपासना जरी आवश्यक असली तरी देवाकडे जाण्याचा मार्ग गुरुच दाखवतो, म्हणून गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे। गुरुशिवाय मोक्षप्राप्ती अशक्य आहे, हे या अध्यायात ठामपणे सांगितले आहे। या अध्यायात गुरुचरित्राचे महत्त्व विशेषत्वाने सांगितले आहे। श्रद्धा आणि भक्तीने गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण केल्यास पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात। रोग, दरिद्रता, भय आणि ग्रहदोष यांपासून मुक्ती मिळते, असा विश्वास या ग्रंथातून व्यक्त केला आहे। त्यामुळे गुरुचरित्र हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शन आहे। अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचा पहिला अध्याय हा संपूर्ण ग्रंथाची भूमिका मांडणारा आहे। गुरुचे महत्त्व, भक्तीचे मूल्य आणि श्रद्धेची ताकद यांचे सुंदर विवेचन या अध्यायात आढळते। हा अध्याय वाचल्यावर वाचकाच्या मनात गुरुभक्ती निर्माण होते आणि पुढील अध्यायांतील दत्त महाराजांच्या लीलांकडे वळण्याची उत्सुकता निर्माण होते। म्हणूनच गुरुचरित्राचा पहिला अध्याय आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतो।